नमस्कार. सा आणि कलारंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नीना बेगमपुरे तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आत्तापर्यंत ज्या व्हिडिओला खूप तुम्ही छान प्रतिसाद देत आहात त्याबद्दल अगदी मनापासून खूप मनापासून धन्यवाद. मला पर्सनल कॉमेंट्समध्ये लोकांनी सांगितलं की आकर्षणाच्या नियमामध्ये पाण्याचं काय स्थान आहे. त्यांनी पण बरेच व्हिडिओ बघितले असतील, कुठे वाचनात असेल तर थोडंसं वेगळं सांगा आम्हाला काही याच्याबद्दल. तर आज तो मी व्हिडिओ करत आहे. तर पाण्याचं आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये पाण्याचा सुद्धा अतिशय छान महत्त्वपूर्ण रोल आहे. खरं सांगू का, आपल्या पूर्वजांनी खूप छान पद्धतीने याबद्दल आधीच सांगितलेलं आहे. पण काय आपल्याला परदेशातनं आलं की असं वाटतं की ह्याच्यामध्ये खूप काहीतरी वेगळं आहे. तर कसा करायचा तो नियम, आकर्षणाचा सिद्धांत तो मी तुम्हाला सांगत आहे. पूर्वी बघा आपल्याकडे आपल्या आजी आई आपल्या पूर्वजांनी पाणी भरून ठेवलं असलं की त्याच्यासमोर एक दिवा ठेवायचे, निरांजन ठेवायचे आणि त्याला नमस्कार करायचे. अशी त्यांची पाणी भरून झाले की त्यांची दिनचर्या असायची. तर आता थोडंसं आपण काय होतं, काळाच्या ओघामध्ये सगळ्यांना गडबड असते म्हणून ह्या गोष्टी काहीतरी मागे पडल्या. पण ह्याच्यामध्ये खूप शास्त्र आहे. कारण काय माहिती आहे का, पाण्याला एक भावना आहे, पाण्याला एक मेमरी आहे आणि ह्या पाण्याजवळ आपण त्याच्याप्रती जर प्रेम व्यक्त केलं तर पाणीसुद्धा आपल्याला खूप छान अमृतासमान आपल्या शरीरावर आपल्या मनावर कार्य करते. तर कसं करायचं असतं, तर खूप सोपी पद्धत आहे. आणि अजून एक त्याच्यामध्ये एक ॲड करते, म्हणजे आपल्या पूर्वजांनी सांगितलं, माझं नाही आहे, मी फक्त माझ्या पूर्वजांनी जे सांगितलं आहे ते फक्त त्यात ॲड करते. तुम्हाला सांगते की अजून कसा त्याचा फायदा घेता येईल, करता येईल. तर ते सांगते की आपण जे सकाळी अनुशापोटी उठल्या जे अनुशापोटी कोमट पाणी पितो त्यामध्ये सुद्धा एक चिमूटभर हळद टाका आणि तो ग्लास आहे की नाही, हळद घातल्यावर असं पाण्याला फिरवायचं आणि तो ग्लास असा दोन्ही हातांनी धरा. असा नाही शक्य झालं तर असा धरा. आणि असं धरल्यावर त्या पाण्याला एक, आपण कोणालाही कसं असतं माहिती आहे का, आपल्याला जी भावना आहे ती व्यक्त केल्याशिवाय आपल्याला कसं कळणार, त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला कसं कळणार. तर असं धरायचं आणि पाण्याला सांगायचं की मी अत्यंत तुझ्याप्रती कृतज्ञ आहे, मी तुझ्याप्रती कृतज्ञ आहे. तू अमृत आहेस आणि तुझ्या सेवनाने, तुझ्या पिण्यामुळे अगदी तुमची सोपी साधी भाषा वापरा. अगदी काही खूप अवजड भाषा वापरलेली पाहिजे असं काही नाही. तुझ्या हे पाणी पिल्यामुळे माझं शरीर निरोगी होत आहे. दिवसभर मला खूप स्फूर्ती मिळत आहे. मी आनंदी आहे, शक्तिवान आहे, बलवान आहे, मी सुंदर आहे. हे अशी सगळी वाक्य ते म्हणायचं आणि आपण ते पाणी प्यायचं. ज्यांना अजून वेगळा संकल्प करायचा असेल, आता तरुण मुलं आहेत, तर तरुण मुलांनीसुद्धा ते पाणी धरा. अगदी ह्याला 30 सेकंदच लागतात, 1 मिनटं पण पूर्ण लागत नाही. त्या पाण्याला धरा आणि म्हणायचं की मी तुझ्याप्रती अत्यंत कृतज्ञ आहे. मला छान नोकरी मिळाली आहे, मला तिथलं वातावरण छान आहे, माझं आजचा दिवस ऑफिसमधला खूप छान जाणार आहे, मला खूप छान पगार मिळणार आहे. असं करून परत एकदा पाण्याकडे प्रेमपूर्वक बघा आणि पाणीचं सेवन करा. अतिशय सुंदर ह्याचे माहिती आहे का तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. त्यातूनही तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगते की समजा आपल्याला अगदी असं म्हणता नाही आलं आणि आपल्याला काही आजार आहेत, आपल्या गुरूंनी रामरक्षेचं खूप छान महत्त्व सांगितलेलं आहे आणि रामरक्षा ही आपण लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवली. तर ह्याचे पाणी ग्लासात जेव्हा घेतलं तेव्हा तुम्ही आपादम हरतारम दातारम सुखसंपदाम असं जो 35वा रामरक्षातला श्लोक आहे तो म्हणा. नसेल तुम्हाला रामरक्षा येत तर अगदी सोप्या भाषेत म्हणा की हे पाणी पिल्याने राम माझं सगळं शरीर निरोगी करत आहे, मी रामाला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करत आहे, असं म्हणून हे पाणी प्या. या सगळ्यामुळे तुमच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा सकाळच्या वेळेस निर्माण होते. आणि आपण जेव्हा पाण्यामध्ये हळद टाकतो त्या हळदीमुळे सुद्धा आपलं शरीर हे
टॉक्सिक जे आहे विषारी द्रव्य हे शरीर शुद्ध करत असतं. तेव्हा हळदीमुळे आपलं शरीर शुद्ध होतं आणि सकाळच्या या सकारात्मक क्रियेमुळे आपलं दिवसभर मनसुद्धा सकारात्मक होतं, आपलं शरीर ऊर्जेने भरून जातं. तेव्हा पाण्याच्या प्रती परत परत कृतज्ञता व्यक्त करून शक्य असेल तर निरांजन लावा. पण अगदी नाही शक्य झालं तर दिवसभर त्या पाण्याला जेव्हा तुम्ही ग्लास धराल तेव्हा त्या पाण्याकडे प्रेमपूर्वक बघा. पाण्याला भावना असते, पाण्याला मेमरी असते, हे लक्षात ठेवून त्या पाण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि पाणी प्या. जे काही तुम्हाला रिझल्ट्स येतील ते मला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा. आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कसा हवा आहे, काय हवा आहे आणि कुठल्या विषयावर हवा आहे. आपण ह्याला की नाही कुठलं सिद्धांत वगैरे काही नाव द्यायचं नाही बरं का. आपण आपल्याला जे सोपं सरळ साधं काय होतं, प्रत्येकाला ते सिद्धांत म्हणजे आपल्याला अगदी शाळेत गेल्यासारखं वाटतं. तेव्हा पण असं नाही, साधी सोपी भाषा वापरा, सकारात्मक भाव ठेवा आणि रामरक्षा जर येत असेल तर रामरक्षाचा तो आपादम म्हणा पस्तीसावा. नाहीतर आपल्याला तुम्हाला जे काही 5 सकारात्मक वाक्य म्हणता येतील ती पाण्याच्या ग्लासला घेऊन म्हणा आणि तुमचा हे जो सिद्धांत आहे हा तुमचा खूप खूप भरभराट देव, यश देव आणि समृद्धीला नेव, हीच शुभेच्छा. परत एकदा मनापासून धन्यवाद. आणि परत एकदा तुम्हाला नम्र विनंती, लाईक करा, शेअर करा आणि आपला जो हा पूर्वजांनी दिलेला वारसा आहे हा पुढे न्यायचं काम आपलंच आहे. तेव्हा नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा लोकांमध्ये की आपण या अगदी सोप्या उपायानं सुद्धा आपण छान समृद्धी मिळवू शकतो. परत एकदा मनापासून धन्यवाद.